नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर. नमस्कार मित्रांनो. आज भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये आणि स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये भारताच्या एकूण विकासामध्ये ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने खूप मोठं योगदान दिलं, भारतातील हिंदू मुस्लिम ऐक्याचा ज्यांनी हिरिरीने पुरस्कार केला, द्विराष्ट्रवादाची मांडणी ज्यांनी नाकारली, पाकिस्तानच्या फाळणीला राष्ट्रनिर्मितीला विरोध ज्यांनी केला आणि भारताचे पहिले शिक्षण मंत्री म्हणून भारतातील पायाभूत अशा प्रकारच्या शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यामध्ये ज्यांनी अतिशय मौलिक अशा प्रकारचं योगदान दिलं, अशा मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत. खरं तर 11 नोव्हेंबर 1888 रोजी मक्का या ठिकाणी मौलाना आझादांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव खैरुद्दीन तर आईचं नाव आलिया हे होतं. मौलाना आझादांचं मूळ नाव मोहिउद्दीन अहमद किंवा मोहिउद्दीन खैरुद्दीन अहमद हे होतं. परंतु अबुल कलाम ही पदवी त्यांना मिळाली, ज्या पदवीचा अर्थ विद्या वाचस्पती असा होता. आणि ही पदवी आणि नंतरच्या काळामध्ये अनेक वर्तमानपत्रांच्या मधून त्यांनी आझाद या नावाने जे लेखन केलं, त्यामुळे ते मौलाना आझाद या नावानेच मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाले. आणि मौलाना अबुल कलाम आझाद हे नावच त्यांचं रूढ झालं आणि मोहिउद्दीन अहमद हे नाव मागं पडलं. आझाद 11 वर्षाची असताना त्यांच्या आईचं निधन झालं. त्यांची आई अरबी होती आणि आईकडूनच अरबीच्या शिक्षणाचे प्राथमिक धडे त्यांना मिळाले. त्यांचे वडील खैरुद्दीन हे अत्यंत शिस्तप्रिय होते, त्यामुळे वडिलांच्या शिस्तीमध्ये त्यांचं संपूर्ण जीवन पुढचं हे सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं. खैरुद्दीन हे एक प्रसिद्ध अशा प्रकारचे इमाम होते. इस्लाम धर्म, सूफी संत, सूफी संप्रदाय, सूफी तत्वज्ञान या सगळ्या गोष्टींचा खूप दांडगा अशा प्रकारचा अभ्यास मौलाना आझादांचे वडील खैरुद्दीन यांचा होता. 1890 साली एका शस्त्रक्रियेसाठी म्हणून खैरुद्दीन हे कलकत्ता या ठिकाणी आले आणि कलकत्त्याला आलेले असताना त्यांच्या अनुयायांच्या आग्रहास्तव ते कलकत्ता या ठिकाणीच स्थायिक झाले. वडील खैरुद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली मौलाना आझाद अरबी, फारसी, उर्दू त्याबरोबरच कुराण यांचे प्राथमिक धडे जे आहेत ते मौलाना खैरुद्दीन म्हणजे आपल्या वडिलांच्याकडूनच त्यांना प्राप्त झाले. वडिलांनी त्यांच्या इतर शिक्षणाचीही सोय केलेली होती. वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ हे मौलाना आझादांना शिक्षण देण्याकरता येत होते. त्याच्यामध्ये कुराण असेल, हदीस, फिकाह, व्याकरण, गणित, वैद्यकशास्त्र, खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र, सूफी तत्वज्ञान या सर्वांचा मौलाना आझादांचा अतिशय चांगला अभ्यास हा घडून आला. खरं तर मौलाना आझाद हे जन्मजातच बुद्धिमान अशा प्रकारचे होते. जन्मजात बुद्धिमत्ता असणाऱ्या मौलाना आझादांनी लहान वयामध्ये आपल्या चाणाक्ष आणि कुशाग्र बुद्धीने धर्मपंडित म्हणून अरबस्थानामध्ये मोठा नावलौकिक हा प्राप्त केलेला होता. भारतातील सर सय्यद अहमद खान किंवा सर सय्यद अहमद यांच्या एकूणच लिखाणाचा मोठा प्रभाव हा मौलाना आझादांवर पडला आणि त्यांच्या लिखाणाच्या प्रभावामुळेच हळूहळू आझादांनी इंग्रजी भाषेचं ज्ञान देखील आत्मसात केलं. म्हणजे उर्दू, अरबी, फारसीच्या जोडीला, हिंदी आणि त्याबरोबरच फारसीच्या जोडीला त्यांनी आता इंग्रजी भाषेचंही ज्ञान हे प्राप्त केलं. आझादांवर सर सय्यद अहमदांचा मोठा प्रभाव होता, परंतु सर सय्यद अहमद हे ब्रिटिश धार्जिणे होते आणि ब्रिटिशांचा अनुनय करण्याची वृत्ती त्यांच्या ठिकाणी असल्या कारणामुळे आणि संपूर्ण मुस्लिम समाजाला त्यांनी ब्रिटिशांच्या दावणीलाच जणू बांधायचं या भूमिकेतूनच वाटचाल केल्या कारणामुळे आझाद हे सर सय्यद अहमदांपासून दूर गेले
त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दरी ही नंतरच्या कालखंडामध्ये निर्माण झाली. 1908 मध्ये मौलाना आझाद इराक, इजिप्त, सिरिया, तुर्कस्थान या देशांच्या भेटीला गेलेले होते आणि या देशातील क्रांतिकारकांशी त्यांचा या कालखंडामध्ये जवळून परिचय आला. या देशांनी सामाजिक, आर्थिक आणि त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये जी प्रगती केलेली आहे ती प्रगती पाहून आझाद भारावले. या देशातील नेत्यांनी इस्लाम आणि राष्ट्रवाद यांचा जो काही समन्वय साधलेला आहे असाच समन्वय भारतामध्ये सुद्धा आपल्याला साधता येऊ शकेल. इस्लाम आणि राष्ट्रवाद यांचा समन्वय साधणं भारतामध्येही शक्य आहे असं त्यांचं मत बनलं आणि भारतात परतल्यानंतर मुस्लिम धर्मीयांनी किंवा इस्लाम धर्मीयांनी मुस्लिमांनी राष्ट्रीय चळवळीच्या प्रवाहापासून दूर राहता कामा नये आणि त्याबरोबर साम्राज्यशाही किंवा साम्राज्यवादी अशा प्रकारचं जे ब्रिटिश शासन आहे ते ब्रिटिश शासन केवळ हिंदूंचीच पिळवणूक करत आहे, हिंदूंवरच शासन करत आहे असं नाही, तर ब्रिटिशांच्याकडून मुस्लिमांचीही पिळवणूक होते आहे, त्यांच्यावरही ते शासन करत आहेत आणि त्यामुळे या गुलामगिरीला झुगारून देण्याकरता इस्लाम धर्मीयांनी देखील मुस्लिमांनी देखील या राष्ट्रीय प्रवाहामध्ये सामील झालं पाहिजे अशा प्रकारचा विचार हा मौलाना आझादांनी मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यानंतर 1912 साली कलकत्त्यावरून त्यांनी अल हिलाल हे नियतकालिक सुरू केले. आता या अल हिलाल मुळेच खान अब्दुल गफार खान, ज्यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखलं जातं, अल हिलाल हे पत्र वाचूनच खान अब्दुल गफार खान हे राजकीय चळवळीकडे आकृष्ट झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे राजकीय चळवळीकडे ते आकृष्ट झाले. त्याच पद्धतीने अल हिलाल मध्ये ज्या पद्धतीचं लेखन आझादांनी केलं, प्रामुख्याने जगातील मुस्लिम राजकारणाचा उहापोह करणारं लेखन, मुस्लिम राजकारणाचा वेध घेणारं लेखन, इंग्रजी सत्तेच्या विरोधामध्ये मुस्लिमांनी एकत्रित आलं पाहिजे याविषयी त्यांनी केलेलं लेखन आणि त्याबरोबरच कुराणावर केलं जाणारं भाष्य, या सगळ्या गोष्टी या अल हिलालच्या बाबतीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारच्या होत्या किंवा अल हिलालचे ते वैशिष्ट्य होतं. ब्रिटिशांनी आझाद हे आक्रमक अशा प्रकारची मांडणी करतायत, ब्रिटिशांच्या विरुद्ध मुस्लिमांना एकत्रित करतायत म्हणून आझादांना त्यांनी 10,000चा दंड थोटावला किंवा 10,000चा जामीन हा त्यांना द्यायला सांगितला. 10,000चा जामीन ज्या वेळेला ठेवायला सांगितला त्यावेळेला आझादांनी त्याला नकार दिला आणि आझादांनी त्याला नकार दिल्या कारणामुळे आझादांचं हे जे काही नियतकालिक होतं ते नियतकालिक त्यावर बंदी घालण्यात आली आणि त्यावर बंदी घालून आझादांना तुरुंगात टाकण्यात आलं. तुरुंगातून सुटल्यानंतर 1915 मध्ये आझादांनी आणखी एका नियतकालिकाची सुरुवात केली, त्याचं नाव अल बलाग हे होतं. म्हणजे आणखी एक वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं अल बलाग नावाचं आणि या माध्यमातून मुस्लिमांमध्ये ऐक्य साधण्याचा, मुस्लिमांमध्ये राष्ट्रीय वृत्ती निर्माण करण्याचा एक प्रयत्न हा त्यांनी त्या माध्यमातून केलेला आपल्याला पाहायला मिळतो. मौलाना आझाद हे जहाल विचारांचा प्रसार करतात आणि म्हणून सरकारने त्यांना बंगाल सोडून जायला सांगितलं. पंजाब, मद्रास, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यांनी देखील त्यांच्यावर प्रवेश बंदी लादली. बिहार सरकारने त्यांना नजरकैदेमध्ये ठेवलं. 1920 मध्ये आझाद हे कैदेतून मुक्त झाले. त्या काळामध्ये भारतामध्ये सर्वत्र खूप मोठ्या प्रमाणावर आंदोलनं पेटलेली होती. रौलेट ऍक्ट जो मंजूर झालेला होता त्या रौलेट ऍक्टच्या विरोधामध्ये देशभरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर आंदोलनं सुरू झाली होती. ब्रिटिश शासनाच्या विरोधामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला होता. त्याच काळामध्ये पहिल्या महायुद्धामध्ये मुस्लिमांना ब्रिटिशांनी वचन देऊन देखील तुर्कस्थानातील खलिफाचं पद हे नष्ट केलेलं होतं. त्यामुळे भारतातील मुस्लिमांच्या मनामध्ये ब्रिटिशांच्या विषयी मोठा असंतोष होता आणि त्यातून खलिफाला त्याची खिलाफत पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी म्हणून भारतामध्ये खिलाफत चळवळ ही त्या कालखंडामध्ये सुरू झाली. आणि दरम्यानच्याच काळात असहकाराचं आंदोलन गांधीजींनी पुकारलेलं होतं
म्हणजे असहकार आणि खिलाफत अशा दोन्ही चळवळी एकाच वेळेला भारतामध्ये सुरू झालेल्या होत्या. या आंदोलनामध्ये मौलाना आझाद उतरले आणि मौलाना आझादांनी मोठ्या प्रमाणावर या आंदोलनामध्ये सहभाग घेऊन असहकाराची आणि खिलाफतीची चळवळ ही चालविली. 1920 पर्यंत मौलाना आझाद हे एक धर्माचा प्रभाव असलेले धर्मनिष्ठ अशा प्रकारचे आणि इस्लामी राष्ट्रवाद मानणारे, इस्लामी राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारे अशा प्रकारचे नेते होते. परंतु 1920 नंतरच्या कालखंडामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतरच्या काळामध्ये मात्र इस्लामी राष्ट्रवादाचा त्याग करून मौलाना आझादांनी भारतीय राष्ट्रवादाचा पुरस्कार हा केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे इस्लामी राष्ट्रवाद त्यागून त्यांनी भारतीय राष्ट्रवादाचा पुरस्कार केला आणि भारतीय राष्ट्रवादाचा पुरस्कार करून मोठ्या प्रमाणावर हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी म्हणून त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रयत्न हे केलेले आपल्याला दिसून येतात. गांधीजींनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने मिळविलेल्या नैतिक विजयाचा मोठा प्रभाव हा मौलाना आझादांच्यावर पडलेला होता. मौलाना आझाद हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे पुरस्कर्ते होते आणि त्या पुरस्कर्ते असण्याबरोबर त्यांच्या पाठीमागची त्यांची एक विशिष्ट अशा प्रकारची भूमिका होती. हिंदू मुस्लिम हे एका राष्ट्रीय प्रवाहाचे साथीदार असून त्यांनी वेगवेगळे न होता एकत्र येऊन परस्परांच्या समझोत्याने आणि विश्वासाने आपले भविष्य घडवावे हे विचार त्यांनी आपल्या कृतीतून सर्वांच्या समोर मांडले. 1923 साली दिल्ली येथे भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या खास अधिवेशनाचं अध्यक्षपद हे मौलाना आझादांना मिळालं. काँग्रेसच्या आजपर्यंत झालेल्या अध्यक्षांपैकी सर्वात कमी वयाचे अध्यक्ष मौलाना आझाद होते. म्हणजे अत्यंत लहान वयामध्ये मौलाना आझाद काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्ष बनलेले होते आणि या अध्यक्षपदावरून मार्गदर्शन करत असताना आझाद असं म्हणतात, हिंदू मुस्लिम ऐक्य झाल्याशिवाय स्वातंत्र्य अशक्य आहे. या देशाला जर स्वातंत्र्य मिळायचं असेल तर हिंदू मुस्लिमांचं ऐक्य होणं हे गरजेचं आहे. हिंदू मुस्लिम एकीशिवाय जर स्वराज्य मिळणार असेल तर मी ते स्वराज्य नाकारेन. हिंदू मुस्लिमांचं ऐक्य टाळून स्वराज्य मिळणार असेल तर अशा स्वराज्याची मला गरज नाही, हे स्वराज्य मी स्वीकारणार नाही, अशी भूमिका मौलाना आझाद घेतात. इतकंच नाही तर हिंदू मुस्लिम ऐक्याच्या बाबतीमध्ये आझादांनी वेळोवेळी भाषणांच्या मधून लेखनांच्या मधून ज्या भूमिका मांडल्या त्या भूमिका पाहिल्यानंतर स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये देखील आझादांसारख्या नेत्याची आजही खूप मोठ्या प्रमाणावर या देशाला गरज असलेली आपल्याला पाहायला मिळेल. आझाद असं म्हणतात की स्वर्गातून देवदूत जरी खाली उतरला आणि कुतुब मिनाराच्या शिखरावरून त्याने मला सांगितले की हिंदू मुस्लिम ऐक्याचा नाद सोड, 24 तासात तुला स्वराज्य तुझ्या मालकीचे होईल, तरी मी प्राणाहून प्रिय असलेले स्वराज्य ढकलीन व हिंदू मुस्लिम ऐक्याच्या भूमिकेवरून तसूभरही ढळणार नाही. म्हणजे 24 तासात स्वराज्य तुला मिळेल असं जरी देवदूताने सांगितलं तर हे स्वराज्य मी माझ्यापासून दूर ढकलेन, परंतु हिंदू मुस्लिम ऐक्य दूर ढकलणार नाही. हिंदू मुस्लिम ऐक्याचा मी त्याग करणार नाही स्वराज्याच्या किमतीवर देखील, असं आझाद म्हणतायत. आणि असं म्हणत असताना देखील त्यांना हिंदू मुस्लिमाचं ऐक्य जे अभिप्रेत आहे त्या हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी अखंड आयुष्यभर आझाद प्रयत्नशील राहिले. जातीय निवाडा असेल, द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत असेल, याच्या विरोधामध्ये आझाद उभे राहिले. मौलाना आझादांचा 1930 साली काँग्रेसच्या संघटनेवर कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीमध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांना 2 वर्षाची शिक्षा झाली. म्हणजे असहकाराच्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याबद्दलही त्यांना शिक्षा झाली.
वर्तमानपत्र चालवत असताना त्याबद्दलही त्यांना शिक्षा झाली. सविनय कायदेभंगाच्या आंदोलनामध्येही त्यांना शिक्षा झालेली आपल्याला पाहायला मिळते. 1940 ते 1946 या 6 वर्षांमध्ये आझाद हे काँग्रेसच्या कार्यकारिणीचे अध्यक्ष होते. आणि या कालखंडामध्ये क्रिप्स मिशन योजना असेल, वेव्हेल योजना असेल, कॅबिनेट मिशन असेल, या ज्या काही भारताला सुधारणा देण्यासंबंधामध्ये किंवा भारताला स्वातंत्र्य देण्याच्या संबंधामध्ये जी म्हणून मंडळ ही ब्रिटिशांकडून नेमण्यात आली, त्या सर्व मंडळांच्या बरोबर बोलणी करण्यामध्ये आझादांचा सहभाग होता. किंबहुना काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून, काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून या सगळ्या चर्चांमध्ये आझाद हे सहभागी झालेले होते असं आपल्याला दिसून येतं. चले जाव आंदोलनामध्ये सहभागी झाल्याबद्दल आझादांना 3 वर्षाची शिक्षा झाली. म्हणजे बहुतांशी सगळ्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना 3 वर्षाची शिक्षा ही त्या कालखंडामध्ये झालेली होती. याच दरम्यान म्हणजे 1943 मध्ये आझादांच्या पत्नीचं निधन झालं. आणि आझादांच्या पत्नीचं निधन झाल्यानंतर आझादांना ब्रिटिशांच्याकडून असं सांगण्यात आलं की तुम्ही आपल्या पत्नीच्या अंत्यसंस्काराकरिता तुम्हाला हजर राहण्याकरता म्हणून एक विनंती पत्र ब्रिटिशांना लिहावं आणि मग त्यानंतर तुम्हाला त्या अंत्यसंस्काराच्या पूर्तता करण्यासाठी सगळ्या धार्मिक गोष्टी ज्या त्या करण्यासाठी तुम्हाला आम्ही सोडू. त्यावेळेला विनंती पत्र द्यायला सांगितल्यानंतर मौलाना आझाद अतिशय बाणेदार अशा प्रकारचं, स्वाभिमानी अशा प्रकारचं उत्तर देतात. आणि आझाद असं म्हणतात, इंग्रजांना मी सत्ताधारी मानित नाही तर त्यांना विनंती मी का करू? म्हणजे इंग्रजांना मी सत्ताधारीच मानत नसल्या कारणामुळे त्यांना कुठल्याही प्रकारची मी विनंती करणार नाही असं बाणेदारपणे आझाद म्हणतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भारताच्या फाळणीबाबत आझादांचे म्हणणं असं होतं की भारताची फाळणी होणे हे केवळ भारताच्या दृष्टीनेच नव्हे तर मुस्लिमांच्या हिताच्या दृष्टीने देखील घातक आहे. म्हणजे केवळ भारताच्या दृष्टीने नाही तर मुस्लिमांचं देखील त्यामध्ये अहित आहे हे सांगताना पुढे ते असं म्हणतात, भारताची फाळणी जर मान्य झाली तर फाळणीनंतर भारतात राहणारे मुस्लिम खुद्द आपल्या देशामध्येच ते परके समजले जातील, परके होतील व त्यांच्या राष्ट्रनिष्ठेविषयी सतत शंकेनं पाहिलं जाईल. विचार करा, त्यावेळेला आझादांनी व्यक्त केलेली जी मतं आहेत ती स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये आणि आजच्याही परिस्थितीमध्ये जर आपण बघितली तर ती हुबेहूब जशीच्या तशी खरी ठरलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे मुस्लिमांच्या राष्ट्रनिष्ठेविषयी आजही मोठ्या प्रमाणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. आणि ही फाळणी होणं हे भारतात राहणाऱ्या मुस्लिमांच्या अहिताचं कसं आहे हे आझाद त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर सांगत होते. आणि भारतातील हा जो काही जातीय संघर्ष आहे तो जातीय संघर्ष कमी करण्यासाठी फाळणी हा एकमेव उपाय नाही असं आझादांचं म्हणणं होतं. खरं तर आझादांनी खूप प्रयत्न करून देखील, म्हणजे त्यावेळेला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ते होते, काँग्रेस संघटनेचे अध्यक्ष होते. महात्मा गांधी असतील, त्याचबरोबर पटेल असतील, नेहरू असतील, यांच्याबरोबर सातत्याने केलेल्या चर्चा असतील, या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर देखील आझादांना मात्र प्रत्यक्षामध्ये जे अखंड अशा भारताचं स्वप्न त्यांनी पाहिलेलं होतं ते अखंड भारताचं स्वप्न प्रत्यक्षात आणणं शक्य झालं नाही. तत्कालीन जी काही परिस्थिती निर्माण झालेली होती, जिनांनी मोठ्या प्रमाणावर जी आग्रही भूमिका घेतलेली होती आणि देशभरामध्ये सर्वत्र हिंदू मुस्लिम दंगली पेटल्या, रक्ताचे पाट वाहिले, या सगळ्या परिस्थितीमध्ये अखेरीस फाळणी हाच एक योग्य पर्याय आहे असं काँग्रेसमधल्या इतर सगळ्या नेत्यांचंही मत झालं. आणि त्यामुळे दुर्दैवाने भारताची फाळणी ही घडून आली. या फाळणीच्या विषयी बोलताना आझाद असं म्हणतात, लिहिताना, दस इंडिया गेनड हर फ्रीडम बट लॉस्ट हर युनिटी. जरी भारताने स्वातंत्र्य प्राप्त केलेलं असलं तरी भारताने ऐक्य गमावलेलं आहे. ही त्यांची प्रतिक्रिया ही अत्यंत बोलकी अशा प्रकारची असलेली आपल्याला दिसून येते. आणि त्याबरोबरच 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये देखील आझादांनी खूप महत्वपूर्ण अशा प्रकारचं योगदान या
स्वतंत्र भारताच्या राष्ट्र निर्मितीमध्ये दिलेलं आपल्याला दिसून येतं। 1947 मध्ये मौलाना आझाद हे घटना समितीचे सदस्य म्हणून निवडले गेले। घटना समितीचे सदस्य म्हणून त्यांनी उल्लेखनीय अशा प्रकारचं कार्य केलेलं आहे। स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये निर्माण झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये आझाद स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री बनले। आता अनेक मंत्री वेगवेगळ्या विभागाचे खात्यांचे त्या काळात झाले असतील, परंतु ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने आपल्या मंत्रिमंडळाच्या कारभारामध्ये अतिशय मोठा अशा प्रकारचा ठसा उमटविला आणि देशाला दिशादर्शक अशा प्रकारचं काम केलं, अशा लोकांच्यामध्ये आझादांचा समावेश होता। शिक्षण मंत्री म्हणून काम केलं आणि काम करत असताना अत्यंत उल्लेखनीय अशा प्रकारचं काम आझादांनी केलेलं होतं। 1951 साली काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी आझादांची निवड झाली। 1952 मध्ये उत्तर प्रदेशातील रामपूर येथून ते लोकसभेवर निवडून गेले आणि नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये शिक्षण व नैसर्गिक साधन संपत्ती खात्याचे मंत्री बनले। त्यानंतर 1955 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी त्यांची निवड झाली आणि 1956 मध्ये दिल्ली येथे भरलेल्या युनेस्कोच्या परिषदेचं अध्यक्षपद हे मौलाना आझादांनी भूषविलेलं होतं। 1957च्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा ते लोकसभेवर निवडून गेले आणि शिक्षण मंत्री बनले। म्हणजे आयुष्याच्या अखेरपर्यंत ते भारताचे शिक्षण मंत्री होते। शिक्षण मंत्री म्हणून काम करत असताना आझादांनी आपलं जे शैक्षणिक धोरण अवलंबिलं, राबविलं, धर्मनिरपेक्ष अशा पद्धतीने हे शैक्षणिक धोरण त्यांनी राबविलं। आझादांच्या शिक्षणाच्या संबंधीच्या काही कल्पना होत्या, काही विचार होते। सामान्य जनता साक्षर झाल्याशिवाय लोकशाहीला भवितव्य नाही, म्हणून सामान्य भारतीयांना साक्षर बनविण्यासाठी प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे केले पाहिजे असं आझादांचं म्हणणं होतं। म्हणून प्राथमिक शिक्षण सक्तीचं करावं याचा आग्रह मोठ्या प्रमाणावर त्यांनी धरलेला आपल्याला दिसून येतो। मौलाना आझादांनी शिक्षण मंत्री म्हणून भारताच्या विकासामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे। मानवी समाज उद्ध्वस्त करण्याकरता विज्ञानाचा उपयोग करू नये। विज्ञानाच्या बाबतीमध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की इस्लाम आणि विज्ञान किंवा कुराण आणि विज्ञान यांच्यामध्ये देखील संघर्ष नाही, मतभेद नाही, अशी भूमिका ही त्यांनी घेतलेली होती। आणि विज्ञानाचा पुरस्कार करत असताना आझाद असं म्हणतात की मानवाचं जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी त्याचा उपयोग करता कामा नये, तर भौतिक गरजा अधिकाधिक प्रमाणामध्ये परिपूर्ण करण्यासाठी म्हणून या विज्ञानाचा वापर झाला पाहिजे। आणि त्याचं समर्थन करत असताना विशेषतः विज्ञान कुठं वापरलं गेलं पाहिजे, तर कृषी क्षेत्रामध्ये विज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा असं त्यांचं म्हणणं होतं। म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये विज्ञानाचा वापर जर वाढला तर शेतीतून अन्नधान्याचं उत्पादन वाढण्यामध्ये मोठी मदत होईल आणि विज्ञानाचा वापर शेतीत केल्या कारणामुळे बेकारी कमी करण्याला देखील मोठ्या प्रमाणावर मदत होईल अशी त्यांची भूमिका होती। आणि म्हणून शेतीचा समावेश विद्यापीठांच्या मध्ये एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी म्हणून, सहाय्यक अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी म्हणून करण्यात आल्या पाहिजेत, ज्याच्यामुळे ग्रामीण आणि त्याबरोबरच सुशिक्षित वर्ग यांच्यामध्ये जी काही विषमता आहे यांच्यातील विषमता कमी व्हायला मदत होईल असं आझादांचं म्हणणं होतं। भारताच्या शैक्षणिक विकासामध्ये त्यांनी दिलेलं योगदान अमूल्य अशा प्रकारचं आहे। म्हणजे भारतीय प्रौद्योगिकी संस्थान ज्याला आपण IIT म्हणून ओळखतो आणि त्याबरोबरच विश्व अनुदान आयोग ज्याला आपण UGC म्हणून ओळखतो, या दोन उच्च शिक्षणातील मुख्य संस्था, ज्या संस्थांनी भारताच्या औद्योगिक विकासामध्ये, शैक्षणिक विकासामध्ये अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारची भूमिका निभावली, या दोन्ही संस्थांच्या स्थापनेचं श्रेय हे मौलाना आझादांना आहे। भारतामध्ये अनेक संस्थांची निर्मिती त्यांनी केली, ज्या संस्थांनी या देशामध्ये सांस्कृतिक साहित्यिक विकासामध्ये अत्यंत मौलिक अशा प्रकारचं योगदान दिलेलं आहे। त्याच्यामध्ये संगीत नाटक अकादमी,
साहित्य अकादमी, ललित कला अकादमी या संस्थांच्या स्थापनेचं श्रेय देखील मौलाना आझादांना जातं. म्हणजे विचार करा, आजही भारतामध्ये साहित्यिक, सांस्कृतिक म्हणजेच कलेच्या क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या कलाकारांचा, साहित्यिकांचा गौरव ज्या संस्थांच्या मार्फत केला जातो आणि ज्या संस्थांच्या पुरस्काराला अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं स्थान या कलाकारांच्या आणि साहित्यिकांच्या जीवनामध्ये आहे, अशा संस्थांची निर्मिती ही मौलाना आझादांच्या विचारातून झालेली आहे. इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन म्हणजे पहा, इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स ही संस्था आझादांनी स्थापन केली. आणि ही संस्था स्थापन करण्याच्या पाठीमागचा त्यांचा उद्देश काय होता, तर भारताचे इतर देशाबरोबर सांस्कृतिक संबंध वाढविण्यासाठी म्हणून ही संस्था त्यांनी स्थापन केली होती. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताला कलेच्या दृष्टीने, साहित्याच्या दृष्टीने, सांस्कृतिक दृष्टीने समृद्ध बनविण्याचं काम शिक्षण मंत्री म्हणून मौलाना अबुल कलाम आझादांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. भारताच्या या शैक्षणिक जडणघडणीमध्ये पायाभूत अशा प्रकारचं काम हे आझादांनी केलेलं आहे. आझाद स्त्री पुरुष समानतेचे देखील पुरस्कर्ते होते आणि संसदीय लोकशाही आणि त्याबरोबरच संघराज्यात्मक शासनाचा पुरस्कार हा त्यांनी केला. त्यांच्या मते समाजवाद केवळ सैद्धांतिक पातळीवर विचार करण्यासाठी नसून प्रत्यक्षात आणण्यासाठीचा तो एक मार्ग आहे. दारिद्र्य नष्ट करण्यासाठी खाजगी संपत्तीचं राष्ट्रीयकरण केलं पाहिजे. आर्थिक उदारमतवादाऐवजी आर्थिक नियंत्रणाचा मार्ग अधिक श्रेयस्कर आहे. भौतिकवाद्यांकडून भारतीय समाज व्यवस्थेला धोका, कोणत्याही प्रकारचा धोका नाही, त्या उलट धार्मिक कट्टरपंथीयांकडून या देशाच्या ऐक्याला, या देशाला मोठ्या प्रमाणावर धोका आहे. आणि हा धोका टाळण्यासाठी धर्माद्वारे संयम शिकविणारे शिक्षण हे दिले गेले पाहिजे, अशा प्रकारची भूमिका ही मौलाना आझादांनी घेतलेली होती. आज देखील आझादांची ही भूमिका समाज जीवनामध्ये समाज स्वास्थ्य निर्माण करण्यासाठी, देशामध्ये शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी किती मोठ्या प्रमाणावर संयुक्तिक आहे हे आपल्या लक्षात येऊ शकेल. म्हणजे कट्टर धार्मिकता ही कधीही कोणत्याही धर्माच्या बाबतीतली असो, ती समाजाला आणि देशाला प्रगतीपथावर नेणारी असत नाही. हे त्या काळामध्ये जे आझाद म्हणत होते तीच गोष्ट आजही भारतीय समाजाला तितक्याच प्रमाणामध्ये लागू पडताना आपल्याला पाहायला मिळते. यामधून आझादांचं द्रष्टेपण हे आपल्या दृष्टीस येतं. कुराण आणि विज्ञान यामध्ये संघर्ष नाही, त्यांची भूमिका होती. आधुनिक जगाची वास्तव परिस्थिती पाहूनच धर्माचा अर्थ लावला पाहिजे. वास्तविक पाहता मौलाना आझाद हे कुराणाचे, इस्लामी तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक होते. किंबहुना या बाबतीमध्ये त्या काळामध्ये त्यांचा हात धरेल इतका मोठा विद्वान आपल्याला दुसरा होता आणि राजकीय जीवनामध्ये होता असं म्हणता येणार नाही, दिसणार पण नाही. आणि म्हणून एका कुराणाच्या वर भाष्य करणाऱ्या अतिशय विद्वान अशा प्रकारच्या माणसाचं हे मत आहे की कुराण आणि विज्ञान यांच्यामध्ये भेद नाही आणि आधुनिक जगाची वास्तव परिस्थिती पाहूनच धर्माचा अर्थ लावला पाहिजे. जुन्या पारंपरिक रूढी व मूल्ये आता कालबाह्य झाल्यामुळे त्या सोडून देऊन वैज्ञानिक दृष्ट्या सुधारणा घडवून आणल्या पाहिजेत, असं आझादांचं मत होतं. आणि हे मत आपण जेव्हा बघतो त्यावेळेला धर्माचा समाज बांधणीसाठी, राष्ट्र बांधणीसाठी योग्य पद्धतीने उपयोग करून घेणे, धर्माचा योग्य पद्धतीने कालानुरूप अशा प्रकारचा अर्थ लावणे, या ज्या गोष्टी आझादांनी केल्या या अत्यंत महत्वपूर्ण होत्या. राष्ट्र बांधणीमध्ये हे त्यांचं एक अतिशय मोठं अशा प्रकारचं योगदान आहे. आझादांनी खूप मोठी साहित्य निर्मिती केली.
आझादांच्या भाषणांच्या लेखनांच्या बाबतीमध्ये ही काही पुस्तकं नंतरच्या काळामध्ये प्रसिद्ध झाली. त्याच्यामध्ये तजकिरह हे आत्मचरित्रपर लेखन हे त्यांनी केलेलं आहे. तर्जुमानुल कुराण हे 3 खंडामध्ये त्यांनी केलेले कुराणावरील भाष्य किंवा कुराणावरील त्यांचं लेखन हे अत्यंत प्रसिद्ध आहे आणि त्यांचा अधिकार त्या क्षेत्रामधला दर्शविणारा अशा प्रकारचा आहे. इंडिया विन्स फ्रीडम हे त्यांचं पुस्तक हे चरित्र लेखनपर अशा प्रकारचं पुस्तक आहे आणि ते त्यांच्या मृत्यूनंतरच्या कालखंडामध्ये प्रसिद्ध झालं. गुबार ई खातीर ही तुरुंगातील त्यांची पत्र नंतरच्या काळामध्ये प्रसिद्ध झाली. त्याचबरोबर आझाद की कहाणी, खुद आझाद की जुबानी, मजामिन ई अबुल कलाम आझाद, स्पीचेस ऑफ मौलाना आझाद, आझाद की तकरीरे, मलफुत ए आझाद, खुतबात ए आझाद, मसला ई खुतबात, तहरीक ए आझादी अशा प्रकारची अनेक पुस्तकं मौलाना आझादांनी लिहिली. या देशाच्या या राष्ट्राच्या उभारणीमध्ये अतिशय मौलिक अशा प्रकारचं योगदान देणाऱ्या या विद्वान अशा प्रकारच्या व्यक्तीचा देहांत हा 23 फेब्रुवारी 1958 रोजी दिल्ली या ठिकाणी झाला. कोण होते आझाद? एकूण त्यांची कारकीर्द बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं एक असामान्य अशा प्रकारचं, अद्वितीय अशा प्रकारचा विद्वान, विचारवंत असलेला गृहस्थ, म्हणजे मुस्लिम बुद्धिवाद्यांच्या मध्ये अद्वितीय अशा प्रकारचं स्थान असलेला अशा प्रकारचा हा विचारवंत, उच्च श्रेणीचा धर्मशिक्षक, त्याबरोबरच निर्भीड अशा प्रकारचा वक्ता. म्हणजे गांधीजींचे यंत्रांच्या बाबतीतले, तंत्राच्या अनुकरणाच्या बाबतीतले जे विचार होते त्या विचारांच्या उलट आझादांचे विचार होते आणि ते व्यक्त करायला त्यांनी कधी मागं पुढं पाहिलं नाही. म्हणजे निर्भीड अशा प्रकारचे ते वक्ते होते, अतिशय मुत्सद्दी अशा प्रकारचे राजकारणी होते आणि त्याबरोबरच अत्यंत मानवतावादी आणि सुधारणावादी अशा प्रकारचे नेते होते. 13 वर्ष भारताच्या शिक्षण खात्याची जबाबदारी त्यांनी निभावली आणि ही शिक्षण खात्याची जबाबदारी निभावत असताना प्रौढ साक्षरता कार्यक्रम म्हणजे अनेक उल्लेखनीय अशा प्रकारचे कार्य शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी जे केले, त्याच्यामध्ये प्रौढ साक्षरता कार्यक्रम असेल, वैज्ञानिक संस्थांची स्थापना असेल, सर्व भाषांना समान अशा प्रकारची वागणूक देणं असेल, सांस्कृतिक कलांना प्राधान्य देणं असेल, कृषी शिक्षणाला चालना देणं असेल, ग्रंथालय योजनेसारखा प्रकल्प असेल, सामाजिक शिक्षणाचा पुरस्कार असेल, अशा अनेक अत्यंत उल्लेखनीय अशा प्रकारच्या गोष्टी मौलाना आझादांनी आपल्या शिक्षण मंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये केल्या. याशिवाय इतर संस्थांची केलेली स्थापना याचा सविस्तर उल्लेख मी आधी आपल्यासमोर केलेलाच आहे. असं हे एक अतिशय अद्वितीय अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आणि अशा या व्यक्तिमत्वाचा कार्याचा गौरव 1992 साली त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी अशा प्रकारचा जो किताब आहे हा किताब देऊन त्यांना त्यांच्या कार्याचा गौरव हा करण्यात आला. इतकंच नाही तर मौलाना आझादांचा जो जन्मदिवस आहे 11 नोव्हेंबर हा मौलाना आझादांचा जन्मदिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याबरोबरच त्यांच्या नावे हैदराबाद या ठिकाणी मुक्त विद्यापीठाची स्थापना देखील करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने अल्पसंख्याकांच्या आर्थिक उन्नतीकरता मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली. म्हणजे ज्यांच्या कार्याने, ज्यांच्या कर्तृत्वाने या देशामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य साधलं गेलं आणि हे साधत असताना समाजामध्ये एकी घडवून आणत असताना, या राष्ट्राचा विकास घडवून आणत असताना, या राष्ट्राचं पायाभूत शैक्षणिक धोरण ठरवून या देशाची आधुनिक युगाकडे प्रगती घडवून आणत असताना मौलाना आझादांनी जे काही योगदान दिलेलं आहे हे योगदान या देशातील सर्व मुस्लिम आणि मुस्लिमेतर सर्वांनाच कायम स्मरणात ठेवावं लागेल. भारत अखंडपणे आपल्याला पुढे प्रगतीपथावर न्यायचा असेल तर त्यासाठी मौलाना आझादांसारख्या नेतृत्वाची आजही तितकीच गरज आपल्याला आढळून येईल आणि म्हणून अशा
या अतिशय राष्ट्रप्रेमी असलेल्या, अतिशय विद्वान असलेल्या आणि भारतरत्न सारख्या सर्वोच्च सन्मानाने गौरवित झालेल्या मौलाना आझादांसारख्या व्यक्तिमत्वाचं स्मरण आपण पुन्हा पुन्हा केलं पाहिजे, एवढं बोलून मी आझादांच्या विषयीचा हा व्हिडिओ थांबतो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर जरूर आपण हा व्हिडिओ शेअर करावा. हे चॅनल जर सबस्क्राईब केले नंतर सबस्क्राईब करावं आणि इतरांपर्यंत मौलाना अबुल कलाम आझाद या दिव्य व्यक्तिमत्वाची, एका अतिशय कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाची माहिती पोहोचविण्यामध्ये मदत कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद.